आमचे पक्षप्रमुख आणि या राज्याचे एक कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री उद्धव साहेब यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करते। आज या ठिकाणी सावंतवाडी विधानसभेमध्ये तसेच पूर्ण जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांनी साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे। साहेबांना सर्वप्रथम मी आपल्या सिंधुदुर्ग महिला आघाडीच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते। साहेबांना दीर्घ आयुष्य त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आमचे साहेब मुख्यमंत्री व्हावे अशी या ठिकाणी मी सदिच्छा देते। आज या ठिकाणी आपल्या सावंतवाडी तालुक्याच्या वतीने आमचे रुपयाची रावत त्याचप्रमाणे सर्व सावंतवाडीची महिला आघाडी युवासेना यांच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे आणि सत्कार कार्यक्रम त्यासाठी उपस्थित असलेले या भागाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय आमचे बाबूराव धुरी, त्याचप्रमाणे विधानसभा प्रमुख रुपयाची रावळ, माजी सभापती आणि माजी जिल्हा प्रमुख आपले रमेशजी गावकर, तालुका संघटक आमच्या महिला विधानसभा संघ सर्व उपस्थित मान्यवर। थोडक्यात 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे, बोलावं असं खूप वाटतं। आज हा कार्यक्रम आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे की उल्लेखनीय कामगार करणारे सर्व क्षेत्रामध्ये यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा होत आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या यामध्ये या तालुक्यामध्ये प्रत्येक हायस्कूलमध्ये 1 ते 3 नंबर 10वी आणि 12वी यामध्ये गुणवंत विद्यार्थी त्यांचाही सत्कार सोहळा होत आहे। सर्व आमच्या सत्कार वतीने मी शुभेच्छा देते। तुम्ही खूप असं बहुमोल असं कार्य या आपल्या समाजामध्ये करत आहात आणि पुढे सुद्धा असंच कार्य तुम्ही उल्लेखनीय करणार आहात, यात काही शंका नाही। माझ्या सुद्धा तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा। त्या ठिकाणी विद्यार्थी आमचे सगळे आहेत त्यांना फक्त मी एक थोडक्यात सांगते की तुम्ही आज 10वी मध्ये पास झाला आहात, 12वी मध्ये पास झाला, तुमचं ध्येय तुम्ही काय करणार हे ठरवून त्या ध्येयाप्रमाणे जाण्यासाठी तुम्हाला मी 5 गोष्टी सांगेन की तुम्ही सर्वप्रथम स्वतःचं ध्येय निश्चित करायला पाहिजे आणि ध्येय गाठण्यासाठी आपल्याला प्रामाणिक कष्ट, त्याचप्रमाणे जिद्द, चिकाटी आणि शेवटचं आहे तो एक महत्त्वाचा आहे की आत्मविश्वास। कारण पालकांचा आपल्यावर विश्वास असतो, आपल्या पालकांवर असतो, गुरुजनांचा आपल्यावर असतो, आपल्या गुरुजनांवर असतो, पण ज्यावेळी स्वतःवर आत्मविश्वास असेल तेव्हा तुम्ही ध्येयाकडे 100% पोहोचणार आहात अशी मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देते। आणि जाता एक सांगेन, तुम्ही स्वतःचं नाव या ठिकाणी नक्की उज्ज्वल कराल, परंतु स्वतःच्या पालकांचं, गुरुजनांचं, आपल्या तालुक्याचं या ठिकाणी नाव उज्ज्वल करण्यासाठी शुभेच्छा देते। आणि पुन्हा एकदा आमच्या उद्धव साहेबांना तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची नक्कीच या ठिकाणी भरभराटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते।